राणी, 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 एवढ्या रात्री कुठे गेली असेल राणी? स्टडी टेबलच्या इथलं लाईट पण सुरूच होता. मग गेली कुठे ही? आणि इथे काय करतेस तू? हा अहो सर ते एका जागी बसून बसून कंटाळा आला ना, मग चालत चालत इकडे आले मी. काय झालं? अगं तू तू दिसलीच नाहीस मला. आणि मी मी काय काय झालं? हं? आणि मी तुला आवाज देत होतो, तुझं काहीच रिप्लाय आला नाही. मी ना तुला रिक्वेस्ट करतो, मला न सांगता कुठेही जात जाऊ नकोस. आणि असं रात्रीची अजिबात एकटी फिरत जाऊ नकोस कुठे. मी खूप घाबरलो होतो. आणि हे बघा, मी तुमच्या डोळ्यासमोरून कुठेच जाणार नाही. आज जे झालं ते परत होणार नाही. मी तुम्हाला न सांगता कुठे जाणार नाही. चल आपण घरी जाऊ. चल. सॉरी सर, मला तुम्हाला न सांगता जावं लागणार. दुसरा पर्याय नाही. आबांसाठी मला घराबाहेर पडावंच लागेल. राणी, हा काय झालं? चल. हो चला ना. राणी, मला चहा दे ना. राणी, चहा मिळणार आहे का आज? राणी, रा काय झालं सर? हा, काय नाही. तू खूप छान दिसतेस आज. घ्या चहा. थँक्यू. बरं ऐक, रात्रभर अभ्यास करून थकली असशील. आता थोडा आराम करून घे. हा, आणि 2 दिवस झाले मला काम मिळत होतं, पण आज काहीच काम नाही का. सध्या सिच्युएशन पण अशी आहे की आपण एकही दिवस वाया घालवून चालणार नाही. आबांना खूप होप्स आहेत माझ्याकडं. रोज काम मिळालं पाहिजे. सर, तुम्ही काळजी करू नका. मिळेल ना काम, नक्की मिळेल.
तुम्ही एवढे मनापासून प्रयत्न करताय ना, मग तुमच्या वाटचं काम तुम्हाला नक्की मिळेल. तुमच्या मनासारखं होईल बघा. आणि ते नाही का पिक्चरमध्ये शाहरुख म्हणतो की बाबा किसी चीज को अगर पूरे दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की साजिश में लग जाती. मग आपल्यासोबत सुद्धा नियती असंच काहीतरी करेल, होईल तुमच्या मनासारखं. कसं आहे राणी मॅडम, तुम्ही माझा हात आयुष्यभर धरावा हीच माझी इच्छा आहे. म्हणजे आवडेल मला पण सध्या मला कॉल आलाय. जर तुम्ही हात सोडला नाही तर मी कॉल रिसीव्ह नाही करू शकणार. घ्या ना, घ्या तुम्ही फोन घ्या. हॅलो, हो इंद्रजित महाडिक बोलतोय. अच्छा, हो हो मी करू शकतो सर, मी करू शकतो. ओके, पण मग त्याचे चार्जेस तुम्ही किती पे करणार मला? 1 लाख? ओके ओके, फाईन फाईन. नाही मी करतो सर, होऊन जाईल. फक्त एवढंच आहे की जे काही चार्जेस तुम्ही पे कराल मला ते काम झाल्यावर लगेच करावे लागतील तुम्हाला. हो, मला थोडं अर्जंट आहे. ओके ना, फाईन. हां ठीक आहे. मी करू शकतो. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. काम मिळालं ना? काम तर मिळालंच आहे. म्हणजे एक मशीन रिपेअर करायचं आहे. पण द बेस्ट पार्ट इज ते मला 1 लाख रुपये पे करणार आहे त्याच्यासाठी. आता फक्त एवढंच टेन्शन आहे की ते मशीन व्यवस्थित रिपेअर करता आलं पाहिजे मला जमेल ना राणी? अहो सर, जमेल म्हणजे का नाही जमणार? अगदीच जमेल. हे बघा, आयुष्य फक्त आपल्याला चाच पडून पाहते, पण तुम्ही त्याच्यावर नक्की खरे उतरणार बघा. राणी, मी तुला काम मिळालं हे तर सांगितलं, पैसे किती मिळणार आहेत तेही सांगितलं, पण त्या कामात खूप मोठी रिस्क आहे हे नाही सांगितलं. कारण मला माहिती आहे तुला जर ते कळालं तर तू मला ते काम करूच देणार नाहीस. आता आबांसाठी ते 1 लाख रुपये खूप इम्पॉर्टंट आहे. सो मला आबांसाठी ही रिस्क घ्यावीच लागणार आहे. सर, काय झालं आता? कसला विचार करताय? नाही काय नाही, मी निघतो. उशीर नको व्हायला ना. हां चल, येतो मी. चल. फायनली इंद्राने या घरात परत न येण्यासाठीचं पाऊल टाकलंच. कॉंग्रॅच्युलेशन्स आणि ऑल द बेस्ट इंद्रा. तुझ्या आत्म्यास शांती लाभो. हाय सर. या हाय. बोला, कुठल्या मशीन बद्दल बोलवता तुम्ही? याच मशीनबद्दल बोलतो. आय होप तुम्हाला या मशीनबद्दल माहिती असेल. हो, आयडिया आहे मला. ओके, सो प्लीज कॅरी ऑन. बिकॉज इंद्रा, ही मशीन खूप हार्ड आहे. हे इझिली होणार नाहीये. खूप रिस्की आहे. हीट वाढली तर जीवावर बेतू शकतं. पण प्रश्न आबांच्या जीवाचा आहे. या कामाचे तुला 1 लाख मिळणार आहेत आणि आबांच्या ऑपरेशनसाठी तुला हे करावंच लागेल.
5,000 रुपये कमावले म्हणजे झालं का सगळं? एकाच दिवसात काम करून थकलीस तू? बोलताना तर मोठ्या हिमतीच्या बाता मारतेस ना. मग आता कुठे गेली हिंमत? आता कुठे गेला यांच्याविषयीचा रिस्पेक्ट? यांच्या ऑपरेशनसाठी पैसे जमा करणार होतीस ना तू. मग एकाच दिवसात शस्त्र गाळून मोकळी झालीस का? लक्षात ठेव, जर तुझ्यामुळे यांना काही झालं ना तर तू आहेस आणि मी आहे. मॅडम एक मिनिट. हे डब्यात ठेवते. फक्त 10,000 रुपयेच कमावलीस आत्तापर्यंत. लगेच ना खुश होऊन जाऊ नकोस. जेवढ्या मोठ्या बाता मारतेस ना तितकीच मोठी रक्कम जमा करायची आपल्याला. लक्षात ठेवा, जर तुझ्यामुळे यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर सगळ्यात पहिला जीव मी तुझा घेईन. मालती मॅडम, असं काही होणार नाही. मी पूर्ण प्रयत्न करेन पैसे जमा करण्याचा. राणी, काय झालं? सगळं बघतोय. चला निघायचं ना? हो हो, निघूया ना बा. कुठे? आम्ही जरा हॉस्पिटलला जाऊन येतो. लवकरात लवकर काम उरकलं पाहिजे. कदाचित गॅस लीक होतोय. मला बघितलं पाहिजे नक्की काय होत आहे. काय झालं डॉक्टर? काही काळजी करण्यासारखं नाहीये ना? सांगतो मी ते, पण मला एक सांगा, तुम्ही ऑपरेशन कधी करणार आहात? तुम्ही म्हणालात की 7व्या दिवशी आपण ऑपरेशन करूयात. 7व्या दिवशी करू. बापरे, मग तोच तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे. काय 8 दिवस थांबणं खूप रिस्की होणार आहे आपल्याला, आणि त्यांनी तुमची कंडिशन खूप क्रिटिकल होऊ शकते. तुमच्या मेंदूत जी गाठ आहे ती आणखीन मोठी होण्याआधी आपल्याला लवकरात लवकर ऑपरेट करून काढावी लागेल. त्यामुळं 7 दिवसांचा टाइम स्पॅन खूप होऊ शकतो. हॅलो, बरं ठीक आहे. ओके, लगेच आलो. आबासाहेब, लवकरात लवकर ऑपरेशनच्या बाबतीत डिसिजन घ्यायला लागेल. काय ते ठरवा आणि मला कळवा. ओके, टेक केअर. मला एक इमर्जन्सी आली. बाय. अरे देवा, डॉक्टर म्हणतायत ऑपरेशन लवकर व्हायला पाहिजे, पण एवढ्या लवकर पैसे कसे साठवणार? 7 लाखाची गरज आहे. काय करू, कसं करू मी?
राणी हा? काय झालं? निघायचं ना? काय झालं? डॉक्टरांचं म्हणणं इतकं सिरियसली घेतलं? नको काळजी करू, मला काही होणार नाही. आपण शेवटच्या दिवशीच ऑपरेशन करायचं आहे. चला. आबा, पण डॉक्टर म्हणतात ते बरोबरच आहे ना. तुमच्या जीवाचा धोका थोडी पत्करू शकतो आपण. कसला आलाय धोका? खरंच नको काळजी करू. माझ्या देवावरती विश्वास आहे, तुम्हाला काही होऊ देणार नाही. आणि मी पाहतोय ना, माझी मुलं माझ्याकरता किती कष्ट करतायत, पैसे कमवत आहेत. तुमच्या प्रयत्नांना यश येणार. पण मनात जी भीती आहे ती काही केलं जात नाहीये. तुम्ही मला वडिलांच्या जागी आहात आणि तुम्ही असा त्रास सहन करताय हे मी नाही बघू शकत. तुम्ही वरवर जरी कितीही दाखवत असलात की तुम्ही ठीक आहात, तुम्हाला काही होत नाहीये, पण मला माहितीये की तुम्हाला खूप त्रास होतोय, खूप वेदना होत आहेत आणि त्यासाठी मी काहीच करू शकत नाही. तरी पोरीनी आणले किती? फक्त 5,000 रुपये. पण माझ तर असा करते जसे 5 लाख रुपये आणलेत. अरे वा, ही म्हातारी आतल्यात चांगलीच धुमसतीये. आगीत तेल ओतायचा हा चांगला चान्स आहे. मालकी, तू तुम्ही अशा एकट्यात काय बडबडताय? काही झालंय का? तसं असेल तर मला सांगा ना. नाही, तसं काही नाहीये. नक्की नाही? तुमच्या चेहऱ्यावर टेन्शन पाहिलं ना की मला अस्वस्थ व्हायला होतं. हे तसं काय असेल तर सांगा ना प्लीज. काही नाही, खरंच. ठीक आहे आई, नका सांगू. काही गोष्टी तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवून सांगूच शकत नाही ना. समजू शकते मी. नका सांगू आई. उर्मिला, मला तसं म्हणायचं नव्हतं. हो ना, मग सांगा ना, कसलं टेन्शन आलंय तुम्हाला? काय विचार करताय? इंद्रा आणि त्या अवदसेचाच विचार करते. त्या अवदसेने 5,000 काय कमवून आणले तर ती माझ्यासमोर इतका माज करते. अगं, माझ्या इंद्राने एकट्याने 50,000 रुपये कमवून आणलेत. अर्थात त्यांनी हे जे काही पैसे आणलेत ते काही मला फार आवडत नाहीये, कारण मुळात इतक्या या म्हातारीला जर असं गुंजारलं की सगळं काही सांगायला लागले. चांगलंच आहे, पण हिला काय माहिती, हिच्या लाडक्या इंद्राची मेहनत सगळी वायाला जाणार आहे. कारण आबाच्या आधी हिचा इंद्राच पैसे कमवता कमवता देवाच्या घरी जाणार आहे. उर्मिला, काय कसला विचार करतेस? अहो, मी इंद्रा भाऊजींचाच विचार करते. बघा ना, ते आबांसाठी किती एफर्ट्स घेत आहेत. आणि राणी पण किती धडपड करते. कसली धडपड? दोघांनाही ना अकला नाहीये. तेच सांगते ना मी. हे इतक्या कमी वेळात हे असे थोडे थोडके पैसे कमावून काय 7 दिवसात 7 लाख मिळणार आहेत का? हे असं वाचवणार आहेत का ते आबांचा जीव? चल ये. चल. चल. अगं बाया, मालती बायसाहेब ते बाहेरच आहेत. होय की. चल. अरे देवा, आता हे का आलेत? राणे, ए राणे, राणे, अगं बाहेर ये की. आलात? राणे, ए राणे, बाहेर ये की राणे. करत आलात? निलाजरे असल्यासारखे परत आमच्या दारावर आलात. मालती बायसाहेब, आज काय बोलताय तुम्ही? मग कसं म्हणू हो? तुमच्या पोरीमुळे माझं अख्खं कुटुंब रस्त्यावर आलं. माझ्या इंद्राला कामगार म्हणून काम करावं लागलं. आत्ता हे बिचारा तिच्यामुळेच राबतोय. आणि तुमची काय इच्छा आहे? हे सगळं होऊन सुद्धा आम्ही तुमचं आणि तुमच्या राणीचे गोडवे गाऊ? अहो नाही, असं पाप माझी लेख करायचे नाही. अहो, ती पण तुमच्या घरासाठीच राबत्या. असं नको म्हणूस. तू माझ्याकरता काय काय केलेस मी पाहिलंय ना. माझी लेक होऊन माझ्याकरता झटतेस, माझ्याकरता प्रार्थना करतेस. एक मुलगी आपल्या बापासाठी जेवढं करते ना, त्याहीपेक्षा खूप केलेस तू. बापाच्या नात्याने एक गोष्ट सांगू, माझ्याकरता नको त्रास करून घेऊस. तसे येतं माझं किती आयुष्य उरलंय. मी काय आयुष्यभर पुरणार आहे का तुम्हाला? आबा,
काय बोलताय बरं तुम्ही? हे बघा, तुम्ही कायम आम्हाला आमच्या बरोबर हवे आहात आणि तुम्ही आत्ता हे बोललात, पण पुन्हा बोलू नका, नाहीतर मी बोलणार नाही बरं का तुमच्याशी. हे बघा, आम्ही जग इकडचं तिकडे करू, पण तुम्हाला आमच्या आयुष्यातून जाऊ देणार नाही. तुम्हाला काहीही होऊ देणार नाही होता. मला माहिती आहे. माझ्यापेक्षा तुमच्यावरती प्रचंड विश्वास आहे. म्हणूनच म्हणतोय, सगळ्या चिंता तर दूर करा, सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि आपलं जे ठरलंय ना, शेवटच्या दिवशी ऑपरेशन करायचं, तसंच होणार. नको काळजी करू. चल आता, काळजी करू. चल ये. मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी झाल्यात ना? हो सर, या मशीनमधले बरेच पार्ट लूज केलेले आहेत. इंदिरा माडिक जसे ते ओपन करायला जातील, या मशीनमध्येच त्यांचा शेवटचा श्वास घेईल. त्याच्यातून जर ते वाचले तर या मशीनमध्ये इतकी हीट आहे, त्या हीटमुळे ते मरून जातील. तरी देखील नशीब बलवत्तर असेल तर एक सिस्टम केलेली आहे मी, ज्याच्यामुळे थोड्या वेळानंतर गॅस लीक व्हायला सुरू होईल आणि त्या गॅसमध्ये त्यांचा घुसमटून मृत्यू होईल. गुड जॉब. त्याला ना मला असं तडफडलेला बघायचंय. जे ठरलंय, जसं ठरलंय तसंच व्हायला हवं. मला कुठली गडबड नको आहे. नो प्रॉब्लेम सर, काहीच गडबड होणार नाही. सगळं कसं प्लॅनिंग एकदम परफेक्टली झालं.